TCS प्रकरणातील मास्टरमाइंड संशयित निदा खानची अटकपूर्व जामिनासाठी धरपड. परदेशी फंडिंग संदर्भामध्ये NIA चौकशी करणार. भिवंडी मुंबईसह इतर ठिकाणी पथक रवाना. बॉलिवूडमधील खान लोकांमुळे लव्ह जिहाद. नितेश राणेंचं खळबळजनक वक्तव्य. धुरंधर, छावा सारख्या हिंदू अभिनेत्यांचे चित्रपट बघण्याचं राणेंचं आवाहन. भोंदू अशोक खरातची SIT कडून 10 तास चौकशी. खरात आणि बिल्डर यांची समोरासमोर चौकशी झाल्याची माहिती. तर आजही खरातची कसून चौकशी होणार. उद्या खरातला पुन्हा कोर्टात हजर करणार. विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे असतील तरच पाठिंबा. काँग्रेसच्या भूमिकेमुळे ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेकांच्या इच्छेवर पाणी. तर इतर कोणाचा प्रस्ताव आल्यास चर्चा करू. सपकाळांचं स्पष्टीकरण. आदित्य ठाकरेंनी अभिनेत्रीला मारलं. भाजपच्या निशिकांत दुबेंचा आदित्य ठाकरेंवरती गंभीर आरोप. तर आरोपांनंतर सुप्रिया सुळे, अरविंद सावंत निशिकांत दुबेंवरती भडकल्याचं चित्र. संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. महिला आरक्षणासाठी घटनादुरुस्ती विधेयकावरती कालपासून प्रदीर्घ चर्चा. आज संध्याकाळी 4 वाजता पार पडणार मतदान. मराठवाड्यातील विविध शहरांमधील ATM मध्ये खडखडाट. RBI कडून पुरेशा प्रमाणात रोकड पुरवठा नाही. सर्व बँकांमधील ATM मध्ये कॅशचा तुटवडा. महिला आरक्षणासंदर्भातली 2023 मध्ये पारित केलेली घटनादुरुस्ती लागू. केंद्रीय कायदा मंत्रालयाचं नोटिफिकेशन जारी. आरक्षण नव्या की जुन्या जनगणनेनुसार आज ठरणार. हेतूमध्ये खोट असणाऱ्यांना नारी शक्ती माफ करणार नाही. महिला आरक्षणावरून मोदींचा विरोधकांवरती हल्लाबोल. तर मतदारसंघ फेररचना आणि टायमिंगला इंडिया आघाडीचा कडाडून विरोध. नमस्कार महाराष्ट्र. ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी आकांक्षा जावडेकर. बुलेटिनची सुरुवात करूयात. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातली एक धक्कादायक आणि संतापजनक अशी अपडेट समोर येते. अमरावतीच्या परतवाड्यातल्या तरुणींच्या लैंगिक शोषणातला प्रमुख आरोपी अयान अहमद आणि आरोपी उझेर खान यांच्यामध्ये एक विचित्र शर्यत लागलेली होती. कोण जास्त मुली पटवणार आणि मोहात पाडणार अशी अयान आणि उझेर याच्यामध्ये शर्यत लागलेली होती. आरोपी अयान अहमद हा मुलींसोबत केलेल्या अश्लील कृत्याचे व्हिडिओ बनवून उझेर खानला पाठवत होता. आणि दरम्यान काही दिवसांनी या दोन मित्रांमध्ये पैशांवरून वाद झाला. या पैशांच्या वादामधूनच रागाच्या भरात उझेर खाननं अयान अहमदचे व्हिडिओ हे व्हायरल करायला सुरुवात केली अशी माहिती ही सूत्रांनी दिली आहे. आणि त्यानंतर हे लैंगिक शोषणाचं प्रकरण समोर आलं. 2 मुख्य आरोपींमध्ये झालेल्या पैशाच्या वादामधून अखेर या प्रकरणाचा पर्दाफाश झालेला आहे. तर परतवाडामधील या संपूर्ण प्रकरणामध्ये ही धक्कादायक आणि अतिशय संतापजनक अशी अपडेट समोर येते आणि याच संदर्भातले आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रणय निर्माण सध्या आपल्या सोबत आहेत. प्रणय, या संपूर्ण तपासातली ही अतिशय गंभीर संतापजनक अशी माहिती सध्या समोर येते. तपासामध्ये अजून काय कळलंय, काय अधिकची माहिती आहे? आकांक्षा, हा जो मुख्य आरोपी आहे ज्याचं नाव अयान अहमद आहे, याचा जो बेस्ट मित्र आहे उझेर खान याला तो प्रत्येक व्हिडिओ पाठवत होता. आणि विशेष म्हणजे या दोघांमध्ये एक शर्यत लागली होती, कोण सर्वात जास्त मुली पटवते म्हणून, अशी आपल्याला सूत्रांनी खात्रीलायक माहिती दिलेली. आणि त्या शर्यतीमध्येच हा जो मुख्य आरोपी आहे अयान यांनी हा जे मुलींना आपल्या जाळ्यामध्ये ओढण्याचे प्रकाराला सुरुवात केलेली आहे. या शर्यतीला मुळेच अयाननी जे आहे ते कृत्य केलेलं सुद्धा आपल्याला माहिती मिळेल. त्यामुळे अनेक तरुणींचे त्यांनी लैंगिक शोषण केले, अश्लील व्हिडिओ काढले. आणि त्याचा जो मित्र उझेर खान याला ते पटलं पाहिजे की खरं यानं ही मुलगी पटवली, म्हणून तो अश्लील व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केलं, म्हणजे तो त्याला पाठवत होता. आणि त्याच्यानंतर या दोघांमध्ये काहीतरी पैशाच्या देवाणघेवाणवरून भांडणं झाले आणि त्या रागाच्या भरातच त्याने हे व्हिडिओ व्हायरल केल्याचा
जो आरोप आहे तो सध्या याच्यावर होतोय त्यामुळे, परंतु जो घटना घडली ती अतिशय संतापजनक आहे आणि या मित्रांच्या एकमेकांच्या भांडणामध्ये हे जे अश्लील व्हिडिओ आहे ते व्हायरल झाल्याचं सुद्धा आपल्याला माहिती मिळते. आकांक्षा, अगदी, त्यामुळे या चौकशी संदर्भातले सगळे अपडेट्स हे तुमच्याकडून जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. तर अमरावतीत आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. कठोरा नाका परिसरामधील एका फ्लॅटचा हनी ट्रॅपसाठी वापर करण्यात येत असल्याचं समोर आलेलं आहे. या प्रकरणामध्ये आरोपी मानव सुगंधे यानं स्वतः भाड्यानं घेतलेला फ्लॅट अयान अहमद याला तासिकेच्या तत्वावरती दिल्याची माहिती समोर आली आहे. या फ्लॅटमध्येच 2 मुलींवरती लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप असून त्या ठिकाणी अश्लील व्हिडिओ देखील चित्रित करण्यात आले. या घटनेमुळे परिसरामध्ये संतापाचं वातावरण हे निर्माण झालंय. तर परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उद्या आढावा घेणार आहेत. ग्रामीण पोलीस अधीक्षक, परतवाडा प्रकरणामध्ये SIT प्रमुख, महिला अधिकारी आणि पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्यासह सगळ्या अधिकारी यांच्याशी उपस्थित चंद्रशेखर बावनकुळे हे आढावा घेणार आहेत. उद्या दुपारी 12 वाजता पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये ही आढावा बैठक पार पडणार आहे. आणि यानंतर पुढची बातमी आहे नाशिकच्या TCS कंपनी संदर्भातली. नाशिकच्या TCS मधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाची NIA चौकशी करणार आहे. धर्मांतर प्रकरणी परदेशामधून मदत झालेली आहे का याबाबतची चौकशी होणार आहे. नाशिक पोलिसांनी संबंधित कागदपत्र ही NIA कडे सोपवलेली आहेत आणि त्याचबरोबर आरोपींना पैशांचा पुरवठा करणारे सोर्स हे तपासले जाणार आहेत. परदेशामधून होत असलेल्या मदतीची चौकशी केली जाणार आहे. दिल्ली बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवरती काही धागेदोरे लागतात का याचा देखील शोध घेतला जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून समजते. आणि TCS मधील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणी आज राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक हे नाशिकमध्ये येणार आहे. चौकशी समितीमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या वरिष्ठ समन्वयकासह 4 जणांचा समावेश आहे. निवृत्त न्यायाधीश साधना जाधव, हरियाणाचे निवृत्त DIG BK सिन्हा, सुप्रीम कोर्टातील वकील मोनिका अरोरा यांचा समावेश आहे. तर हे पथक संबंधित ठिकाणी आणि परिसराची पाहणी करणार आहे. त्याबरोबरच महिला कर्मचाऱ्यांशी बातचीत करणार आहे आणि तक्रारदारांची भेट देखील घेणार आहे. चौकशीचा संपूर्ण अहवाल हा त्यानंतर आयोगाला सादर केला जाईल. नाशिकमधील TCS कथित धर्मांतर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. याचिकाकर्ते अश्विनी उपाध्याय यांनी धर्मांतरासंबंधी आधीपासूनच प्रलंबित असलेल्या प्रकरणामध्ये नाशिकमधील घटनेचा उल्लेख करत नवा अर्ज दाखल केलाय. तर फसवणूक किंवा दबाव टाकून केलं जाणारं धर्मांतर हे देशाच्या सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि स्वातंत्र्यासाठी धोकादायक असल्याचं न्यायालयानं घोषित करावं अशी मागणी याचिकेमधून करण्यात आली आहे. त्याबरोबरच केंद्र आणि राज्य सरकारांनी बळजबरीच्या धर्मांतराला दहशतवाद आणि देशाविरुद्धचं अप्रत्यक्ष युद्ध मानून त्यावरती कठोर उपाययोजना कराव्यात अशी देखील मागणी करण्यात आली आहे. नाशिक TCS लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणामधील 2 आरोपींना 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धर्मांतर प्रकरणामध्ये काल शफी शेख आणि रजा मेमन यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं. दरम्यान आपल्याला नाशिक रोड कारागृहामध्ये मारहाण झाल्याचा दावा आरोपी शफी शेखनं कोर्टात केलाय. कारागृहामधील इतर कैद्यांनी मारहाण केल्याचं शफी शेखनं सांगितलेलं आहे. तर एकाच सिरीज ऑफ ट्रान्झॅक्शनमध्ये घडलेल्या घटना असतील तर त्यासाठी वेगवेगळ्या FIR करण्याची गरज आहे का? आणि मग अशा प्रकारे वेगवेगळ्या FIR करून प्रत्येक गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्याचा प्रयत्न करून विनाकारण त्यांच्या लिबर्टीशी खेळायचा प्रयत्न चालला आहे. मी आज सगळ्या गुन्ह्यांमध्ये म्हणजे रजा जो आहे तो अजून 2 गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे. तर त्याच्यासाठी आज सरेंडर ॲप्लिकेशन न्यायालयापुढे देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु न्यायालयाने निर्देशित केले आहेत की पुढच्या तारखेला जेव्हा त्याला MCRमध्ये घेतलं जाईल तेव्हा द्या. तर मी तो तसा देणार आहे. अटकपूर्व जामिनांच्या अर्जावर अजून आम्ही काही बोलू शकणार नाही. आणि दरम्यान या प्रकरणी आरोपी रजा मेमनच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया आलेली आहे. प्रेमसंबंधामधून हे प्रकरण घडल्याचा आरोप अयाज काझी यांनी केलाय आणि त्याचबरोबर जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाची बदनामी केली जात असल्याचं देखील ते म्हणालेत. नाशिकमधल्या TCS कंपनीमधील जे आरोपी आहेत त्यापैकी 2 आरोपींना आज कोर्टात या ठिकाणी आणलेलं होतं आणि या आरोपींचे कुटुंबीय माझ्यासोबत आहेत. काय नेमकं आपली मागणी आहे आज या ठिकाणी कोर्टामध्ये आपण होता? जे गुन्हेगार आहे त्यांना शिक्षा व्हायली पाहिजे.
जे गुन्हेगार नाही त्यांना येतो खोट्या केसेसमध्ये घेऊन आणि त्यांच्यावरती अत्याचार, त्यांच्या घरचे हैराण, त्यांचे नातेवाईक हैराण परेशान, पूर्ण समाजाची बदनामी करायचं काम चालवलं आहे नाशिक शहरात. गुन्हेगार एक राहतो, पूर्ण समाज गुन्हेगार नाही राहत. आणि सत्ताधारी पक्षच येतं BJP आहे आणि तो BJPच येतं घरात पाणी पुरवून संघटनांना, कार्यकर्त्यांना, सर्वांना हे करून मुस्लिम समाजाच्या विरोधात मोर्चे काढते. मुस्लिम समाजाचा काय संबंध आला? तो मुस्लिम समाजात जन्माला आला तर त्यांनी का चूक केलं का, पाप केली का? पूर्ण समाजाला टार्गेट करायचं. प्रेम प्रकरणाचं प्रकरण ते FIRच्या येतं, FIRच्या कॉप्या येतं, सर्व पोस्ट कॉपी येऊ राहिली, पेस्ट येऊ राहिली. एकच FIR, त्याच्यात काही हे नाही. आम्ही त्याला पाठीशी घालत नाहीये, परंतु जे निरपराध आहे त्यांना येतं खोट्या केसेसमध्ये गोवायचं, स्क्रिप्ट तयार करून काम करायचं. जे आक्षेप सर्व RSS वर आहे, बजरंग दलावर आहे, VHP वर आहे, सर्व हिंदुत्ववादी संघटनांवर. कुटुंबाकडनं देखील या सगळ्या कारवाई संदर्भात काही महत्त्वपूर्ण असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. पोलिसांच्या कारवाई संदर्भात देखील काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता पोलिसांकडनं कोर्टात नेमकं काय काय मुद्द्यावर त्या ठिकाणी मांडलं जाईल हे बघणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक. तर आरोपींच्या नातेवाईकांचा चांगलाच समाचार नितेश राणेंनी घेतलाय. आरोपींच्या नातेवाईकांनी घातलेला गोंधळ, केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा हल्लाबोल राणेंनी केलाय. खरंच चुकला तेव्हा त्याच्या पाठीशी कोणी उभं राहिलं नाही. फडणवीसांनी तडजोड केली नाही. चुकीला चूक म्हणणारे आम्ही आहोत असं देखील त्यांनी म्हटलंय. अंतर करण्याची जबरदस्ती झालेले असे पुरावे आलेले आहेत. पोलीस इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. आता या चोराच्या उलट्या बोंबला आहेत. त्यांची हिंमत असेल तर घरातली मुलं चुकली असतील तर सांगा ना, यांना फाशीला टाका. आम्ही त्या अशोक खरातला वाचवण्यासाठी कुठला हिंदू समाजाचा माणूस पुढे येत नाहीये. देवेंद्रजींनी किंवा आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यामध्ये तडजोड केली नाही, फरक केला नाही. चुकीला चूक आणि चांगल्याला चांगलं म्हणणाऱ्यापैकी आम्ही लोक आहोत. आणि इंटरनॅशनल फंडिंग झालेली आहे. टेरर फंडिंग असो, इंटरनॅशनल फंडिंग म्हणा, सगळ्याचे पुरावे टप्प्याटप्प्याने हाताळायला लागतील किंवा डिपार्टमेंटकडे आहेत. सगळं काय बघू, आगे आगे खेळ होता है क्या. आणि TCS प्रकरणामधील मास्टर माइंड संशयित निदा खानची अटकपूर्व जामिनासाठी धडपड सुरू आहे. फरार असलेल्या निदा खाननं अटक टाळण्यासाठी वकिलांमार्फत जामिनासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती मिळते. SIT कडून तपासाला वेग आलेला आहे. भिवंडी आणि मुंबईसह इतर ठिकाणी तपासासाठी पथकं ही रवाना झालेली आहेत. तर TCS प्रकरणामधील मुख्य सूत्रधार असलेली निदा खानवरती मंत्री नितेश राणेंनी गंभीर आरोप केलेत. निदा खानची दिल्ली बॉम्ब ब्लास्टमधील डॉक्टर शाहीनशी देखील जवळीक असल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय. आणि त्यामुळे नाशिकमधील TCS प्रकरणामध्ये SIT कडून सुरू असलेल्या तपासात धक्कादायक माहिती ही उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान निदा खान अजून देखील सापडलेली नाहीये. पोलिसांची पथकं ही तिच्या मागावरती आहेत. ती कुठल्या ती निदा खान त्या कुठल्या तरी खान नावाची त्यांची HR आहे, गायब आहे. आता कुठे बिळात जाऊन बसणार? कुठला मदरसा तुम्हाला लपवणार, कुठला मस्जिद तुला लपवणार, सगळीकडून बाहेर काढून आणू, चिंता करू नकोस. तिचा बॅकग्राऊंड काय, तिचे नातेवाईक, ती कोणाच्या संपर्कात होती, ती HRची प्रमुख खान नावाची बाई, ज्यांनी लाल किल्ल्यावर जे काय बॉम्बलाज घडवले, तिच्या संबंधितची बाई त्या कंपनीमध्ये HR म्हणून काम करत होती. बजरंग दल विश्व हिंदू परिषद राज्यामध्ये विविध ठिकाणी आंदोलन करणारे जिहादी मानसिकतेच्या विरोधामध्ये आज बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडून राष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. नाशिकमधील TCS कंपनीमधील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरण हे समोर आल्यानंतर दोन्ही संघटना आंदोलन करणार आहेत. हा षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप बजरंग दलानं केलाय. राज्यामध्ये मुंबई वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय, नवी मुंबई कोकण आयुक्त कार्यालय, पालघर जिल्हाधिकारी कार्यालय, त्याबरोबरच रत्नागिरी आयुक्त कार्यालय या ठिकाणी हे आंदोलन केलं जाणार आहे. आणि यानंतर पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्या. महिला आरक्षणासाठी घटना दुरुस्ती विधेयकावरती विरोधकांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. संसद भवनामध्ये सकाळी 10 वाजता विरोधकांची बैठक ही आयोजित करण्यात आली आहे. आज दुपारी 4 वाजता घटना दुरुस्ती विधेयकावरती लोकसभेमध्ये मतदान पार पडणार आहे.
आणि पुन्हा एकदा बातमी आहे नाशिकमधून. नाशिकच्या राजकारणामध्ये गुन्ह्यांची हॅट्रिक झाल्याचं दिसतंय. नाशिकमधले 3 नेते एकाच दिवशी कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकलेले आहेत. नाशिकमध्ये माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्यावरती अवैध सावकारी प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. 90 लाखांच्या व्यवहारामधून धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आलाय. स्मशानभूमीतही पैसे काढेन अशा धक्कादायक धमक्या त्यांनी दिल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि दरम्यान ठाकरेंच्या सेनेचे महापालिका गटनेते केशव पारजे यांच्यावरती माजी सैनिकाची 9 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी उपनगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालाय. आणि तिसऱ्या घटनेमध्ये माजी नगरसेवक शिवाजी चुंभळे यांच्यावरती शेतजमिनीच्या वादामधून हल्ला आणि जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा दाखल झालाय. एकाच दिवशी 3 वेगवेगळ्या ठिकाणच्या नेत्यांवरती गुन्हे दाखल झाल्यामुळे नाशिकच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ माजली आहे. आणि पुढची बातमी पाहूयात. गोरेगावमधल्या म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणामध्ये नेस्को सेंटर अधिकच अडचणीमध्ये आलंय. नेस्को सेंटरमध्ये याआधी झालेल्या टेक्नो म्युझिक कॉन्सर्टमध्ये देखील ड्रग्सचं सेवन झाल्याचं तपासात उघड झालंय. आणि त्यामुळे ड्रग्सचा पुरवठा करणाऱ्यांचं मोठं रॅकेट हे नेस्को सेंटरमधल्या कार्यक्रमामध्ये सक्रिय असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचं मुंबई पोलिसांचं मत झाल्याची सूत्रांची माहिती आहे. गोरेगावमधील म्युझिक कॉन्सर्टमधील ड्रग्स प्रकरणावरती रवींद्र वायकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नेस्को सेंटरमध्ये अनधिकृत गोष्टींचं केंद्र झालेलं असून तिथे वारंवार पार्टी होतात आणि मद्य परवाना घेतलेला आहे का असा देखील सवाल हा वायकरांनी उपस्थित केलाय. ओपन जागा होती आणि त्या ओपन जागेमध्ये आता जेवढ्या वाईट गोष्टी म्हणजे अनधिक गोष्टींचं हा केंद्र झालेलं आहे. याचं कारण असं की त्या ठिकाणी बाकीच्या लोकांना काही बांधकाम केलं तर त्याच्यामध्ये कायदा येतो, कॉर्पोरेशनचे कायदे येतात, पोलिसांचे कायदे येतात, सर्वच प्रकारचे कायदे येतात. पण या नेस्को सेंटरला कुठलाही कायदा लागत नाही. कारण मी विधानसभेमध्ये देखील या बाबतीमध्ये की त्याचं बांधकाम चालू असताना तो हॉटेल बांधतोय, शेड बांधतो आहे, आणखीन काही सर्व गोष्टी करतोय, पण त्याला काही परवानगी आहे की नाही कळत नाही. आणि यानंतर पुढची एक महत्त्वाची अपडेट येते भोंदू अशोक खरात प्रकरणासंदर्भातली. अशोक खरातच्या घर झडतीमध्ये मालमत्ताच्या कच्च्या नोंदी आढळून आल्याची सूत्रांची माहिती आहे. कच्च्या नोंदणी व्यवहारातून भोंदू अशोक खरातचे बेनामी व्यवहार हे आता उघड झालेले आहेत आणि त्यामुळे मनी लॉन्ड्रिंग तपासाला देखील वेग आलाय. ईडी आणि आयकर विभागाच्या धाडीमध्ये 10 कोटींच्या प्रॉपर्टीशी संबंधित महत्त्वाची कागदपत्र ही जप्त करण्यात आलेली आहेत. आणि फसवणूक आणि खंडणीमधून मिळवलेला पैसा हा जमिनीमध्ये गुंतवल्याचं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालंय. 500 रुपयांच्या स्टॅम्पवरती व्यवहार करण्यात आलेत. नोंदणी न करता मालमत्ता स्वतःच्या नावावरती घेतल्याचे पुरावे देखील या तपासामध्ये आढळून आलेले आहेत. शेल कंपन्या, बनावट व्यवहार आणि नोंद न केलेल्या उत्पन्नाचे धागेदोरे, बँक खाती, सीडीआर आणि आयकर रिटर्नची छाननी ही सध्या सुरू झालेली आहे. तर खरात विरोधामध्ये तपासाचा फास हा आवळत चाललेला असून मनी लॉन्ड्रिंगचे आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता ही देखील वर्तवली जाते. तर अशोक खरातच्या घराच्या झाडाझडतीमध्ये मालमत्ताच्या कच्च्या नोंदी या सापडलेल्या आहेत आणि त्यामुळे तपासाला अधिकच वेग आलेला आहे. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत. मुकुल, खरं तर या तपासाला दिवसेंदिवस अधिकच वेग येताना दिसतोय. नवनवे पुरावे सापडत आहेत. खरातच्या घराची झाडाझडती घेण्यात आलेली आहे. यामध्ये काय आढळून आलंय? जी 2 ते 3 दिवसापूर्वी ईडीच्या माध्यमातून झाडाझडती घेण्यात आलेली होती, त्यामध्ये कोट्यवधी रुपयांचे त्याचे प्रॉपर्टीचे कागदपत्र आढळून आलेले आहेत. 10 कोटीहून अधिक रुपयांचे कागदपत्र होते. त्यामध्ये बहुतांश कागदपत्र हे लिगल नसल्याचं, बेकायदेशीर असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. अनेक व्यवहारांच्या त्याने कच्च्या नोंदी करून ठेवलेल्या होत्या. त्या स्टॅम्प पेपरवर म्हणा किंवा शासनाची मोहर लावलेले असे बहुतांश कागदपत्र त्याच्याकडे आढळून आलेले नव्हते. त्यामुळे बेनामी संपत्ती त्याने गोळा केली. मनी लॉन्ड्रिंगचा त्याचा विस्तार हा किती मोठ्या प्रमाणामध्ये होता, या संपूर्ण घडामोडींची आता चौकशी सुरू झालेली आहे. चौकशीला वेग आलेला आहे आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आणखी एखादा गुन्हा त्याच्यावर दाखल होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. अगदी धन्यवाद मुकुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि पुढच्या बातमीकडे वळूयात. एमआयएमचे नॉट रिचेबल असलेली नगरसेविका सहर शेख वानखेडे स्टेडियमवरती मॅच पाहताना दिसलेली आहे. इंस्टाग्रामवरती सहर शेखकडून मॅच पाहतानाचा व्हिडिओ हा शेअर करण्यात आलाय.
सहर शेख आणि तिचे वडील युनुस शेख हे सध्या बनावट जात प्रमाणपत्रामुळे कायदेशीर कचाट्यामध्ये सापडलेले आहेत. 24 तासांपासून सहर शेख नॉट रिचेबल होती, पण सहर शेख ही IPLच्या सामन्यावेळी दिसलेली आहे. बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणामध्ये सहर शेख हिचे नगरसेवक पद हे धोक्यात आलेलं आहे आणि त्यामुळे सोशल मीडियावरती त्याची जोरदार चर्चा रंगतीये. तर बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी सहर शेख या रडारवरती आलेल्या आहेत आणि त्यांचा एक व्हिडिओ सध्या वानखेडे स्टेडियमवरचा जोरदार व्हायरल होतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज ममता बॅनर्जींच्या मतदारसंघामध्ये प्रचार दौऱ्यावरती असणार आहेत. पश्चिम बंगालच्या भवानीपूरमध्ये मराठी मतदारांशी ते संवाद साधणार आहेत. भवानीपूर हा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मतदारसंघ आहे आणि त्याच मतदारसंघामध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचार दौऱ्यावरती आहेत. आज मनसेचे नेते अमित ठाकरे हे पुणे दौऱ्यावरती आहेत. मनसेकडून पुण्यामध्ये 3 दिवसीय आढावा बैठका हे ते घेणार आहेत. आजपासून पुण्यामध्ये 3 दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आढावा बैठक ही सुरू होतीये. अमित ठाकरे, अविनाश अभ्यंकर आणि अमेय खोपकर हे 3 दिवसीय आढावा बैठका घेणार आहेत. या बैठकीमध्ये शहर आणि जिल्ह्यामधील प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संघटनात्मक कामाचा आढावा देखील घेतला जाणार आहे. बातमी आहे बुलढाणामधून. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील लिपिक कैलास मुरकुटे याला 20,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात पकडलंय. जमिनीच्या फेरबदलाच्या कायदेशीर बाबी तपासून घेण्यासाठी ही लाच कैलास मुरकुटे यानं मागितलेली होती. तक्रारदारानं वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्याची तक्रार केलेली होती आणि त्यानुसार रात्री 8 वाजता मेहकर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक कैलास मुरकुटे याला 20,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलाय. मुरकुटे याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याला अटक देखील करण्यात आली आहे. बातमी आहे जालन्यामधून. जालन्यातील मोतीराम अग्रवाल मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये 177 जणांच्या नावानं तब्बल 33 कोटी 23 लक्ष रुपयांचं बनावट कर्ज काढून बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार हा समोर आलेला आहे. वेअरहाऊसमध्ये अस्तित्वात नसलेला माल दाखवून आरोपीनं 177 जणांच्या नावावरती हे कर्ज घेतल्याचा प्रकार समोर आलाय आणि या प्रकरणी बँक मॅनेजरच्या तक्रारीवरून आरोपी रायचंद कुरुंगळला अटक करण्यात आलेली आहे. तर या प्रकरणी आरोपीला 8 दिवसाची पोलीस कोठडी ही देखील सुनावण्यात आली आहे. बँकेमधील हा कर्जाचा घोटाळा गेल्या 5 वर्षांपासून सुरू होता अशी देखील माहिती मिळते. तर फर्मच्या माध्यमातून 177 लोकांच्या नावावरती त्यांनी साधारण आपल्याकडे फिर्याद दाखल केली. त्यानुसार 23 कोटी 33 लक्ष रुपयांचा गोडाऊनमध्ये सोयाबीन किंवा इतर साहित्य साठवल्याबाबतचा त्या ठिकाणी अपहार केलेला आहे.